जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा केली सतुआई, कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवळी न जीव माझा सावरी विठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाचे विठ्ठला, माया बापा विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती. हिरत्याचा वरती देशी मातीला आधार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला. पावले चालती पंढरीची वाट, दुखी संसाराचे सोडून गाठ, दुखी संसाराचे सोडून गाठ. पावले चालती पंढरी यमुनेच्या तेरी काल पाहिला हरी, यमुनेच्या तेरी काल पाहिला हरी. कनवाचा तो बासरी पुढं काना बासरी बासरी, काना बासरी बासरी, काना बासरी बासरी. राजा चल माझ्या गावाला जाऊ, साईड गोकुळ फिरून पाहू. राजा चल माझ्या गावाला जाऊ, साईड गोकुळ फिरून पाहू. अगं गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. अगं गोकुळ माझं नाव आहे, गावात माझं नाव. अगं चल त्या आष्टी सप्ताह चालू आहे. राजा चल माझ्या गावाला जाऊ, साईड गोकुळ फिरून पाहू. राजा चल माझ्या गावाला, तुला काही काटा या आडे काटा. नंदाचा प्यारला होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कस गोड बोलून तू काट काढला, बाई 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 रुतला बाई. गोडवा थोडाच असतो. भजन अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. गोडवा भजनात गोडवाच आहे. तुम्ही जुनं गाणं म्हणा. पहिली माळ एकाला झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई, आज माझ्या पारसाला, आज माझ्या पारसाला झोपता येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई. तिचं प्रेम, तिचा जिव्हाळा, तिचं वात्सल्य, तिची ओढ त्या शब्दांमधनं उमटून यायची. मीठ पापण्या डोळ्या
मुनीच्या झाडामागे चंद्र झोपला गवाई नि मुनीच्या झाडामागे चंद्र झोपला गवाई. किती गोडवा. आता कचकच कांद्याला ह्यातला वळवा कळणार आहे का? आम्ही उडते चालीवरची पोरं दादा तुझ्यासाठी गेले. माझी विनंती एवढीच आहे, माझा कृष्ण आहे तो, माझी राधा आहे ती. अशी कोणासाठी मी वनात जाणार गाणं म्हणू नका असं नाही, पण व्यासपीठ बघा, तुम्ही कुठे आहेत ते बघा आणि मग देवाचं नाव घ्या. ते देवाचं नाम आहे, ते काय गाठ्यातलं नसलं म्हणून देवाचं नाम होत नाही असं. कृष्ण मुरली काय मला तेवढंच आठवत तुझ्यासाठी गेले वनात. मुळीचं नव्हतं. हा माझ्या मनात माझ्या वेळ नव्हतं रे मनात. असं नाही रे, ती गवळण आहे ना, भारुडात म्हणा, बैठकी भजनात म्हणा, कुठं म्हणताय तुम्ही, कसं नाचताय त्याच्यावर. हा कृष्ण माहित आहे का तुम्हाला? राधा माहित आहे तुम्हाला? आजकालच्या पोरांनी आणि पोरांनी ते बदनाम करून ठेवले त्या राधाकृष्णाला. तू माझी राधा मी तुझा किसन, तू श्रावणात मटण खातो तू किसन, अरे पुढी सुटत नाही तुझ्या थोबाडातली, अरे तुला वडापाव खाता येत नाही, तुकडे करून खातो तो, तुझा तोंड वासत नाही, तू कृष्ण. जरा देवाला काही क्रायटेरिया ठेवतं का नाही? आणि आजची पिढी जरा व्यसन करायची बंद करा. सुपारीच्या खंडाचंही व्यसन नव्हतं माझ्या राजाला म्हणून हिंदवी स्वराज्य घडलं, हे कायम लक्षात ठेवा. व्यसनाच्या धंद्यातली पोरं कधी यश गाठू शकत नाही. निर्व्यसनी होते माझ्या मावळे तरी 10 माणसं जागेवर फाडायची एवढी ताकद त्यांच्या मनगटात होती. हे काय व्यसनानं झालं काय? इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा, तेवढे एकच प्रामाणिक आहे, बाकी अख्खा म्हणजे गाव निर्व्यसनी आहे का? सुपारीचं बी व्यसन नाही का तुम्हाला? तोंडाकडे बघून कळतं कोण खातं कोण पियतं. नका रे, झालं गेलं सोडून द्या आता, बस झालं. जरा विचार करच थोडा, काय खाताय काय पिताय, तो धर्म नाही रे आपला. आणि खाण्यापिण्यामुळेच आपल्या नजरी विचित्र झाल्यात. तर काय ताकद आहे आपली कुठल्या बहिणीकडे वाईट नजरेनं बघायची? तो धर्मच नाही ना आपला. या विषयाकडे देव आहेत, भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान हो वाचे कोडे. विश्वाचा मालक आहे तो, ज्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते, तो कृष्ण आहे. तो भलतीकडे नेऊ नका. या विषयाकडे वेळ कमी आपला. देवही आम्हाला सांभाळतो, फक्त मुखात त्याचं नाम असावं, गोड नाम असावं, जमेल तसं, हरकत नाही ना. आपण भजन दोन्ही हातवर करा प्रेमाने, दोन्ही. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. हरिओम. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखमाई पांडुरंगा, खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. मी सांगितलंय का? बस जाऊ द्या, तुम्ही काय ऐकाय बसले. बोलल्यावर झोंबण पण मी बोलणार, एवढी जमली यातली अर्धीच ऐकाय आल्यात.
अर्धी एकाच कामासाठी आल्यात. पोरगी कशी असं टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. अरे माय बापा, नाकाच्या जागेवरच नाक आहे, डोळ्यात जागेवरच डोळे. एलियन नाहीये. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला येत जाऊ नका. गावात कीर्तन आहे हे फार सामर्थ्याचं आहे, म्हणून कीर्तनाला येत जा. नीट लक्षात ठेवा, प्रसिद्धी हा प्रारब्धाचा भाग आहे, पण कीर्तनकार छोटा मोठा नसतो. कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो, हा फरक आहे. उच्च निष्ठा सोडून द्या जरा. समदृष्टी घेता समान श्री हरी शब्दमावरी हरी झाला, हे सामर्थ्याने लक्षात घ्या. सगळे सारखेच आहेत संप्रदायात, सगळे सारखे आहेत, म्हणूनच तो वारकरी संप्रदाय. सगळ्यांचे येते अधिकार, प्रत्येकाला खटनट यावे शुद्ध, उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या, हे लक्षात घ्या. पण भगवंताचं नाम हे अगदी तसं आहे, प्रत्येकाच्या मुखात तेवढं शोभून दिसत आहे, म्हणून भजन आहे. विठप्पा रखमाई हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव जगाच्या मालकाने कृपा केली म्हणून तुमच्या समोर उभा राहायचं सामर्थ्य मिळालं. सुंदर गोड सगळं नियोजन, डोळ्याचं पारणं फेटावं इतका सुंदर सप्ताह करता तुम्ही. आणि याच सप्त्यामुळे तुमच्या गावाचं नाव जगाच्या पातळीवर उच्चता गाठल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यासपीठावर देतो. ही उच्चता, ही उच्चांकता फक्त तुम्हाला या सप्त्यामुळे मिळणार आहे. गावातला सप्ताह म्हणजे सगळ्यात मोठा सण आहे. येणारे भक्त मंडळी, येणारे कीर्तनकार, येणारे गायक वादक, भजनी मंडळ सगळे जगाच्या मालकाच्या कृपेने आलेली आहेत. त्याच्यामुळे तेवढाच आनंदाने हा सप्ताह करताय तुम्ही. कारण आमच्यासाठी दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतात, हे सामर्थ्य लक्षात घ्या. पुन्हा नामचिंतनाचा गोडाटाच गतवर्षीपासून अखंड हरिनाम सप्ताह, त्यातला आजचा 3रा दिवस. त्यानिमित्ताने कीर्तनोपी सेवा माझ्या पदरात, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली, श्री मधुकर दादा मोरे सरपंच यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली, त्यांच्या चरणावर मस्तक. त्याचबरोबर गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंगवादक, हरिभक्तपरायण आमचे कृष्णदादा, अगदी गोड ज्यांचा आवाज आहे, चरणावर मस्तक आहे. त्यांच्या माऊलींच्या कृपेने कंठ गोड दिला जगाच्या मालकाने, आणि याच आवाजामुळे जगाच्या पातळीवर तुमचं नाव माऊली केल्याशिवाय सोडणार नाही, हा विश्वास व्यासपीठावर होतो. फार गोड आवाज आहे तुमचा. त्याचबरोबर हरिभक्तपरायण अंकुश दादा, चरणावर मस्तक आहे तुमच्या, अगदी गोड गोड जगाच्या मालकाने तुम्हाला कंठ दिलाय. त्याचबरोबर हरिभक्तपरायण प्रकाश महाराज, चरणावर मस्तक आहे. अगदी लहान बहिणीप्रमाणे समजून घेऊन तुम्ही सगळ्यांनी ही सेवा परिपूर्ण केलीत, आणि माझं काही चुकलं माकलं तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागतंय. त्याचबरोबर हरिभक्तपरायण उत्कृष्ट मृदुंगवादक आमचे उमेश दादा, अगदी गोड ज्यांचं पखावाज वाजवणं आहे. पखावाज म्हणतात हा याला, ती म्हणतात तुमचा डोलकीवाला तुम्हीच आला, आणि तो पखावाज आहे महाराज. पहिला मातीचा होता म्हणून मृदंग, आणि आता पखावाज. जगाच्या मालकाला नाचवायची ताकद त्या वाद्यामध्ये, इतकी ताकद त्या पखावाजामध्ये. ते बोट फिरावं आणि तुकोवर ज्ञानोबराय नाचावे, ते बोट फिरावं नाथ बाबा नाचावे, ते बोट फिरावं मीराबाई नाचावी, ते बोट फिरावं जगाचा मालक डुलावा, इतकी ताकद आहे त्याच्यात. आणि ते वाद्य तुमच्याकडून इतकं गोड वाजवलं जाते, तुमच्या चरणावर मस्तक आहे. अशी साधना तुमच्या हातून घडो माऊलींच्या प्रार्थना करते. विनेकरी दादा, चोपदार दादा, तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मस्तक. उत्कृष्ट सृष्टी दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज लावला तुम्ही. तुमच्यामुळे लोकांपर्यंत आवाज गोड पोहोचला. तुमच्या अशाच एका मशनीच्या लाखो मिशनी हो, असं चरणावर मस्तक. आमच्या कीर्तनाला नीट आवाज दिला की लाख होती आला ना, आमच्यात कोई कोई केलं की हायती बी जळून. आमच्याला नीट दिला म्हणून तुमच्या लाख द्याल. काळजीच करू नका, लाख मशनी झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या बहिणीची तुम्हाला प्रार्थना. अगदी गोड आवाज दिलात तुम्ही, आणि नावही काही सुंदर आहे. भागवत ना, भागवत मंडप ना. विचार करा ना, विश्वाच्या मालकाच्या मोक्षाचं साधनाचं नाव दिलंय, ते चालणारच ना तेवढं गोड नाव. काय ह्याच्यावर बी असते. हा,
ती अर्चना बिर्चना कधी कधी जमत नाही महाराज बरं का, वाजत. त्याच्यामुळे ती सुंदर मस्त मस्त तुमच्या सगळ्या चरणावर मस्तक आहे. तुम्ही मायबाप एवढ्या बहुसंख्येनं जमलात, तुमच्या चरणावर मस्तक आहे. तुम्ही सर्व कॅमेरेवाले दादा, सगळे युट्यूबवाले सगळे दादा तुमच्या चरणावर मस्तक आहे. कुणी मान्य न करो, पण तुमच्या याच सोशल मीडियामुळं आणि तुम्ही एवढ्या आत्मीयतेनं एवढ्या लांबून इथं येऊन ही जी चित्रीकरण करता, याच चित्रीकरणामुळं लोक आम्हाला घरी बसून ओळखतात. हे तुमच्यामुळेच आहे. त्याच्यामुळे तुमच्या चरणावर सुद्धा मस्तक आहे. आम्हाला हे मान्य आहे की तुमचा बी आमचा बी दोघाचा बी फायदा होतो.